ते आम्ही त्यावर काही इकडे तिकडे गेला ना तर प्रॉब्लेम होईल म्हणून हे लहान मुलगी आहे येऊ शकाल सोडा तुम्ही द्या सोडून सोडा अहो तुम्ही द्या उठ पूजा उठले ना बाई तुमचं नाव सांगा बरं मला शहा शहा निकेश शहा निकेश हा निकेश बालचंद शहा गाठी लावून इथे आलोय आपण निकेश शहा यांच्या वस्तीवरती आलोय आणि मला वाटतं सायकलीमध्ये हा भाग मोडतो वेल्हाळ्यामध्ये मोडतो हा भाग आणि हरिबाबाच्या मंदिराच्या मागे हा भाग आहे आणि थोड्या वेळापूर्वी त्यांनी कॉल केला होता की त्यांच्या राहत्या घरामध्ये साप आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला कळतं आहे की नाग आहे अतिविषारी वर्गामधला हा साप आहे आणि अतिशय चिडला येतो. समोर तुम्हाला इथे दिसतंय त्याचा रंगही थोडासा वेगळा आहे आणि कदाचित भक्ष्यासाठी पण नाही किंवा विषयासाठी पण नाही पण कदाचित त्याचे एकंदर त्याचं जे वागणं आहे किंवा त्याची जी हालचाल आहे कदाचित याच्या मागे मुंगूस किंवा एखादा प्राणी लागला असणार आहे आणि त्याच्यापासून बचाव करण्यासाठी त्या ठिकाणी तो आलेला आहे आणि त्याच्यामुळे तो घाबरलेला पण आहे त्याला असुरक्षित पण वाटलं आहे म्हणून तो आक्रमणाच्या याच्यामध्ये असं सापांच्या मागे सध्या तर विषय सापांच्या मागे जर त्यांचे शिकारी त्यांच्या मागे लागले असतील तर अशा पद्धतीने ते वागणूक करत असतात. त्याला आपण सुरक्षित घेतोय ताब्यात नंतर त्याच्या नैसर्गिक असं सोडून देऊ पण कधी कधी अशा घाबरल्यानंतर मात्र मानवीमध्ये कधी कधी साप येऊ शकतात. कोणती जाते सर खोबरा इथे दिसले तुम्हाला आपण एक किट वापरले त्या किटचा वापर करून त्याला आपण दाखवून दे की इथे त्याचं राईचं बीड आहे आणि पुन्हा एकदा नमूद करतोय की सापांचं जे वागणूक असते की फणा थोडासा आदर मिळायचा वरती करायचं जोरात धावायचं तर कदाचित घराच्या मागे कुठेतरी त्याच्या मागे त्याचे शत्रू लागले असणार आहेत तर त्याचे मुंगूस असेल किंवा पक्षी असतील किंवा दुसरा एखादा साप असू शकतो तर त्या ठिकाणी तो घाबरला आहे आणि असुरक्षितमुळे त्या ठिकाणी तो वारंवार आपल्यावरती आक्रमण करायचा प्रयत्न पण करतोय आणि सापांच्या अशा स्वभावावरनं पण आपल्याला कळलं पाहिजे की साप काय वागतायत आणि त्याच्यावरनं नक्की त्याच्या बाबतीत काय घडलं आहे आपल्याला ते कळलं पाहिजे. अशी जर पूर्ण शास्त्रीय माहिती नसेल तर मात्र कोणी सापांच्या जवळ जायचा प्रयत्न करायचा नाही. याला आपण किटचा वापर करून सुरक्षित घेतोय जागे नंतर त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडून देतो परंतु व्हिडिओ बघून मात्र कोणी साप पकडण्याचा प्रयत्न करायचा नाही. बघा ना बघा भैया नाही त्याची जी बाहेर निघाली बघा त्या कपड्यात नाही ना हो असतात बाहेर तिला ते हवा द्यायला माझे नाव निकेश बालचंद शहा हरिबाबा वाडीमध्ये राहतो. हरिबाबा मंदिराच्या मागच्या साईडला येथे आमच्या राहत्या घरामध्ये साप आढळून आला म्हणून आम्ही लगेच सरांना फोन केला की आमच्या कपाटाच्या खाली एक साप आढळून आलाय. तर सर म्हटले काही चिंता करू नका एक थोड्या वेळात आलो मग आपण त्याला त्याच्या आदिवासामध्ये सोडून देऊ. मग सर आले पण सर आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा नाग आहे विषारी जातीचा आहे. बरं झालं तुम्ही त्याच्या जवळ गेले नाहीत आणि अत्यंत विषारी असा नाग इथं आढळून आलेला आणि सरांचे खूप खूप आभार जे लवकर येऊन त्यांनी साप पकडला. निकेश शहा वेलाळे यांच्या दुकानामध्ये जो आपल्याला नाग सापडला होता या नागाला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडू.